विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे। उद्या 30 तारीख आहे। उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आहे। भाजपच्या वतीनं सर्व उमेदवारांची यादी जी आहे ती पुढे आलेली आहे, परंतु शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती। अशा अनेक प्रकारच्या बातम्या येत होत्या। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। भाऊ, तुम्ही तुमचा संपूर्ण प्रहार जनशक्ती पक्ष आहे तो विलीन करून तुम्हाला विधान परिषदेची ऑफर आहे, अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात बातम्या येत होत्या। तुमचं नक्की काय म्हणणं आहे, काय सांगाल? हे बातमीतून आहे, प्रत्यक्षात कुठलीच चर्चा याबाबत झाली नाही आणि मला असं वाटतं का करणार होणार नाही याच्यामध्ये आपण गेलो नाही तर बरं। पहिले चर्चा तर होऊ द्या ना। आणि मी मग म्हटलं का पद हा आमच्यासाठी विषय फार महत्त्वाचा नाही आहे, मुद्दे महत्त्वाचे आहे आणि मुद्द्यासाठी लढू। जे काही करू ते शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग बांधव असेल, यासाठी लढावं ही आमची खरं तर प्रामाणिक इच्छा आहे। त्याच्यानं त्या सगळ्या मुद्द्याला जर मोठा पक्ष भेटत असेल, त्याची ताकद भेटत असेल, तर त्याचा विचार करायला काही हरकत नाही। आता विचार करायला हरकत नाही तुम्ही असं म्हणताय। निवडणूक जाहीर झाले त्याला जवळपास 8 ते 10 दिवस झाले उमेदवारी अर्ज भरणार तेव्हापासून, तर तेव्हापासून तुमच्याशी कोणी संपर्क केला का? किंवा एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत साहेबांचा फक्त एक फोन आलेला होता, दुसरं त्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं। काय सामंत साहेबांची काय तुमचं? तर काही फार मोठी लंबी चर्चा झाली नाही, कारण थोडं बोलणं झालंय। आता जर समजा फोन आला तर चर्चेचे मुद्दे नक्की तुमचे काय असतील? कशा पद्धतीने तुमची जसं सांगितलं की दिव्यांगांचे राहिलेले प्रश्न आहे, कर्जमाफीतल्या काही त्रुटी आहे, हमी भाव आहे, पेरणी ते कापणीपर्यंतची कामं आहे, लाडक्या बहिणीतल्या विधवा बहिणी ज्या आहे त्यांच्याबाबत काही निर्णय घेतले पाहिजे, हमी भावासाठी केंद्रावर प्रेशर आणलं पाहिजे। आमची फिनले मिल असेल, शकुंतला एक्सप्रेस असेल किंवा स्कायवॉक असेल, मेळघाटातले काही प्रश्न आहे, या सगळ्या याच्यावर चर्चा करून मग समोर आपण कसं जात आहे। म्हणताय की तुम्हाला अजून चर्चेसाठी कोणी एकनाथ शिंदे असतील किंवा उदय सामंत असतील आतापर्यंत संपर्क केला नाही, तुम्ही स्वतः का संपर्क करत नाहीत? कारण की तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये देखील बोलत असताना म्हटलात की आमदार होतो, मंत्री होतो, परंतु दिव्यांग मंत्रालय जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या कृपेमुळं त्यांनी हे केल्यामुळे झालं। तुम्ही स्वतः एकनाथ शिंदे किंवा उदय सामंत यांना स्वतः संपर्क का करत नाही? असं वाटलं नाही, आता वेळ आली तर करू, काही विषय नाही। तुम्ही सल्ला दिला त्याचा आपण पालन करू। पण वेळ कधी येणार? कारण उद्याचा शेवटचा दिवस आता 1-2 हे इथून गेलो का 1-2 तासात संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळेल। फोन करू तुम्ही म्हणता तर बरं झालं, तुम्ही सल्ला दिली। सल्ला मी नाही म्हणत आहे, मी असं म्हणतोय की तुम्ही म्हणताय की उदय सामंत, एकनाथ शिंदे यांच्याशी माझं काही बोलणं झालेलं नाही। सर्व तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की बच्चू कडू यांनी आमदार व्हावं, पक्ष विलीनाची नंतरची गोष्ट, परंतु आमदार व्हावं, आमचे प्रश्न सोडावेत, अशा सर्वांच्या भावना आहेत। सगळ्या कार्यकर्त्याची एक प्रामाणिक इच्छा असतं, त्यांना असं वाटतं का आपला माणूस कुठेतरी असला पाहिजे, तर त्यांच्या भावनेचा विचार नक्की करू आपण। पण हे करत असताना मला असं वाटते का निवड पदासाठी आपण कुठं हे करावं, ती प्रवृत्ती माझी काही नाही आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून तुमच्या उमेदवारीची चर्चा जरी असली तरी महायुतीचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस काम करतायत। देवेंद्र फडणवीस सर्वांशी एकजुटीने काम करतायत, त्यांच्याशी तुमचं या संदर्भात काही बोलणं झालं होतं? नाही, देवाभाऊशी काय आमचा काही याच्याशी, मला असं वाटते का जेव्हा शिवसेनेसोबत त्यांनी विचार केला, पहिला कॉल त्यांचा आला, तर माझी ती भूमिका कधी राहिली नाही। सगळ्या याच्यावर हात ठेवून चलाची, आम्ही ते कधी केलं नाही। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा होती, त्यानंतर आता त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। आतापर्यंत एकदाच बोलणं झालं आणि येत्या 1 ते 2 तासामध्ये मला जर फोन करायचा असेल तर मी नक्की करेन, अशा प्रतिक्रिया जी आहे ते बच्चू कडू यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।